DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। येवला तालुक्यातील जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय पाटोदा येथे भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन देशभक्ती, उत्साह आणि जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। विद्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहणासह विविध देशभक्तीपर, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाचे प्राचार्य श्री R.S. पाखले सर यांच्या प्रास्ताविकाने झाली। त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजपूजन करण्यात आले। माध्यमिक विभागाचे अध्यक्ष माननीय श्री कारभारी पाटील बोरनारे यांच्या शुभहस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी विद्यार्थ्यांनी एकसुरात वंदे मातरम, राष्ट्रगीत, ध्वजगीत व महाराष्ट्रगीत सादर करून संपूर्ण विद्यालय परिसर देशभक्तीच्या भावनेने भारावून टाकला। शिस्तबद्ध स्काउट गाईड संचलन ठरले आकर्षण। स्वातंत्र्य दिनी सोहळ्यात विद्यालयाच्या स्काउट गाईड पथकाने विशेष संचलन सादर केले। स्काउट प्रार्थना, ध्वजगीत तसेच शिस्तबद्ध मार्च पास्टने उपस्थितींची मने जिंकली। विद्यार्थ्यांनी सादर केलेले संगीतमय कवायत व देशभक्तीपर गीते कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले। या उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत रोख स्वरूपात बक्षिसे देऊन त्यांचा उत्साह वाढविला। स्काउट गाईड ध्वजारोहणाचा मान सेवानिवृत्त मेजर श्री बटवल व मेजर श्री पिंपरकर यांच्या शुभहस्ते पार पडला। हरित सेनेचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विद्यालयाच्या हरित सेनेतर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला। हरित सेना प्रमुख श्री K.R. अभंग सर यांच्या मार्गदर्शनाखाली मान्यवरांच्या हस्ते विद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले। वृक्षांचे संगोपन व पर्यावरण संवर्धनाचा संकल्प विद्यार्थ्यांनी यावेळी केला। मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती। कार्यक्रमासह माध्यमिक विभागाचे अध्यक्ष कारभारी पाटील बोरनारे, उच्च माध्यमिक विभागाचे अध्यक्ष मारुती वाघ घोरपडे, अभिनव बालविकासचे तुकाराम पाटील बोराडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष रतनभाऊ बोरनारे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब पिंपरकर, पाटोदा ग्रामपंचायतीच्या सरपंच मोनालीताई घोरपडे, सचिन भाऊ भोकनळ, मराठा विद्या प्रसार समाजाचे ज्येष्ठ सभासद रमेश काका बोरनारे, माजी मुख्याध्यापक A.B. पाटील सर, केंद्र प्रमुख सांगळे सर, कृष्णाभाऊ शेटे, अण्णाभाऊ दौडे, दिनेश जगताप, स्कूल कमिटी सदस्य कैलास घोरपडे, मेजर बटवल, मेजर पिंपरकर, अभिनव बालविकास मंदिरचे मुख्याध्यापक ढगे सर आदी मान्यवर उपस्थित होते। तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, उच्च माध्यमिक विभागाचे प्राध्यापक, माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। ए मेरे वतन के लोगो या गीताने उपस्थितांचे डोळे पाणावले। कार्यक्रमाच्या सांगता सत्रात इयत्ता 7वी अ ची विद्यार्थिनी कुमारी आराध्या बांडे तसेच गीतमंचातील विद्यार्थींनी ए मेरे वतन के लोगो हे देशभक्तीपर गीत सादर केले। स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या लाखो स्वातंत्र्य सैनिक आणि शहीद जवानांच्या स्मृतींना या गीतातून अभिवादन करण्यात आले। या भावपूर्ण सादरीकरणाने उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू तरवरले आणि संपूर्ण वातावरण भावूक झाले। शिक्षक व समितीच्या नियोजनातून सोहळा यशस्वी। स्वातंत्र्य दिन सोहळा यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष श्री S.D. नवगिरे व समिती सदस्य स्काउट गाईड समिती प्रमुख श्री M.B. पाटील सर, क्रीडा शिक्षक श्री रणजित महाले सर, श्री D.Y. काळे सर, उच्च माध्यमिक विभागातील सर्व प्राध्यापक तसेच विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री P.P. भट यांनी केले। शेवटी सांस्कृतिक समितीचे सदस्य व शिक्षक श्री अमोल काळे सर यांनी आभार प्रदर्शन केले। देशभक्ती, शिस्त, संस्कार आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा जनता विद्यालय पाटोदा येथील स्वातंत्र्य दिन सोहळा सर्वांच्या स्मरणात राहणारा ठरणार असून विद्यालयाचे देखण्या आणि सुसंस्कृत आयोजनाचे सर्वत्र कौतुक होत आहे। DPA न्यूज साठी प्रतिनिधी प्रवीण पाटील, येवला। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।